हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. वेट लॉस जर्नीच्या डे 12मध्ये स्वागत आहे तुमचं. आणि बघताय तर सकाळचे आता 10:15 झाले आणि मला ना खूप जास्त भूक लागली आहे. आणि आज खूप पेंडिंग कामं करायची होते, त्यासाठी म्हटलं पहिले जेवून घ्यावं, नंतर कामं करावी. तर काल शेतातून आणलेली हरभऱ्याची भाजी, भाकरी आणि ताक फोडणी दिलेलं इतकं भारी जेवण होतं ना आज, त्याला बघूनच दुप्पट भूक वाढली माझी. तर सगळ्यात आधी जेवण करून घेते, नंतर लागते कामाला. तर कामं करायची होती. तर सर्वात आधी हे बघा, हा एवढा जो पसारा मी मांडून ठेवला आहे ना, सर्वात आधी तर हा आवरायला घेते, नंतर भेटते तुम्हाला. तर भांडे वगैरे सगळे घासून घेतल्यानंतर आता बघा मेन काम, ही जी साय आहे 4-5 दिवसापासून जमा केलेली, ती तशीच राहिली होती. आता इकडे तिकडे गेल्यामुळं कामं काय झाले. आणि हो, ड्रेस एकदा खराब केल्यानंतर आता ॲप्रॉन घालते. ही एवढी अक्कल पहिले आली असती तर ड्रेस खराब झाला नसता, सगळं खरकटं अंगावर सांडत नव्हतं. तर ॲप्रॉन महत्त्वाचं आहे, घालून घेते आहे, नंतरच कामाला लागते. कारण की कधी कधी माझी मेमरी लॉस झाल्यासारखी मलाच वाटते. तर मिक्सरमधून साय काढून घेते सर्वात आधी. आता 4-5 दिवसांपूर्वीच जमा केलेली आहे आणि इकडं तिकडं जाण्यात ती तशीच राहिली होती. तर अचानक माझी नजर गेली फ्रीजमध्ये, तेव्हा मग मी तो डबा काढला आणि बघितलं. आता एवढं जर समजलं असतं तर भांडे घासायच्या आधीच केलं असतं, सगळा पसारा एकदाच आवरत होता. पण तेवढं माझ्या लक्षात काही येत नाही. कधी कधी होतं, एखाद्या वेळेस माणूसच आहे आपण, आपल्याकडून चूक होतातच. तर इथं मी मिक्सरमधून लावून घेतली आपली सगळं जे साय होती ती. आता छान असा लोण्याचा गोळा काढून घेते आणि नंतर त्या लोण्याच्या गोळ्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या तुपात कुठलाही वास वगैरे येणार नाही आणि सुगंध एवढा छान येईल तुपाचा सांगताच. असं घरात एवढा पसरेल ना. तर इथं मी 2-3 पाण्यानं धुवून घेतलं आहे. आता लगेच आपण एका भांड्यात टाकून आता ते कडवायला घ्यायचं आहे. म्हणजे गॅस चालू करून त्याच्यावर स्लो फ्लेमवर ठेवून द्यायचा. तोपर्यंत तूप होते, तोपर्यंत बाकीची भांडे वगैरे सगळे आवरून घेते मी. आणि बघताय छान असं तूप झालेलं आपलं होत आलेलं आहे. एकदम छान कडकडून घेतलं आणि किती सुंदर दिसते, एकदम पिवळं आणि खूप छान झालं होतं. त्यानंतर दुपारी वेळ होता, तर हा जो एक मी मिशोवरून पार्सल मागवला होता तो तसाच होता, अनबॉक्स करायचा. आणि वॉल डेकोरेशनसाठी मागवलेला आहे मी. तर ही जी भिंत आहे ना, ती खूप दिवसापासून तशीच कोरी चांगली वाटत नव्हती, म्हणून तिथं काहीतरी क्रिएटिव्ह करावं असं मला वाटलं. तर ही फ्रेम मागवली. आता कशा सेट करायचे हे केल्यानंतर दाखवते. ते बघा किती सुंदर दिसते आणि वॉल पण एकदम छान वाटत आहे आता. तर हे सगळं झाल्यानंतर मग दिवसभर थोडा आराम केला आणि संध्याकाळी जेवणात आज सोपाच बेत होता. भाजी पोळी, खिचडी आणि कढी आणि त्यासोबत खूप सारा सॅलड. आता चला मी करते जेवण. आणि हो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.